कोरोनासारख्या काळात प्रामाणिकपणे काम करूनही तसेच 2.5 वर्षाचा अनुभव असूनही आरोग्य विभाग ग्रामीण आरोग्यातील नियुक्ती न केल्यामुळे आमरण उपोषण करत असं उपोषणकर्त्या सौ तारा नाईक यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं, लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा या उद्देशाने आज जिल्हा परिषदेसमोर उपोषण करते. तरी शासन प्रशासनाने आमच्या मागणीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळावा. या प्रसंगी राज्याध्यक्ष वसंतराव चव्हाण, हर्षवर्धन चव्हाण, समाधान मोहिते, अर्जुन लिंगरे, शंकर नाईक, रमेश नाईक, करण चव्हाण, संदीप चव्हाण, वैभव भिसे, तानाजी नाईक, शैलजा कोळी, रेखा पाटील नाईक, लताताई नाईक, तृप्ती नाईक व आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. मी सौ तारा तानाजी नाईक, राहणार आरग, प्राथमिक आरोग्य केंद्र आरग येथे मी कोरोना काळात 2.5 वर्ष मदतनीस म्हणून काम केलं आहे. आशा सेविके पदासाठी मी पात्र असून देखील मला त्यांनी नियुक्ती दिलेली नाही. हा माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे आणि त्यास मला न्याय मिळावा म्हणून मी इथे आमरण उपोषणाला बसले आहे. अध्यक्ष नरवीर उमाजी नाईक, समाज सुधारक मंडळ, महाराष्ट्र. आज तारा नाईक यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आणि न्याय मिळावा म्हणून जे आमरण उपोषण केलेलं आहे, या आमरण उपोषणासाठी मी तात्काळ इथं हजर होऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. जर त्यांना न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी आता या जिल्ह्याचे आरोग्याधिकारी श्रीयुत पोरे यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की 6 वाजेपर्यंत तुमच्या प्रश्नाची दखल घेऊन 6 वाजेपर्यंत निकाल देतो. 6 वाजेपर्यंत जर निकाल नाही आला तर उद्या रास्ता रोको आंदोलन हे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने छेडले जाणार आहे. याची दखल जिल्हा परिषदेचे शिवो आरोग्य अधिकारी, त्याचबरोबर तालुका न्याय अधिकारी, गाव न्याय अधिकारी, ग्रामपंचायत यांनी तात्काळ या संबंधीचा निर्णय देण्यात यावा, अशा प्रकारची मी मागणी करतो.